पाखळल्या भलत्याच काडी धडधड करतीय काळजाची नाडी उकळल्या पाखळल्या भलत्याच काडी धडधड करतीय काळजाची नाडी अर भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी अरे भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी अरे भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी अरे वळीक ओळखलं का नाही मला? काय वळीक? काय तू आज ओळखलं नाही का मला? अरे काय? अरे ओळख की. अरे काय? अरे ओळख की. अरे ही काय कपडे नवी दिसत नाही का तुला? कपडे वय येड सांगा ये इकडे. बोल. अरे काय पहिल्यासारखी गंमत येत नाही ना म्हणून तुझी गंमत करायला गेलो. पहिली कशी गंमत यायची गावात. हा गावात गंमत सुरू झाली की आपल्याला मजा यायची, आपल्या मालकांची गंमत व्हायची. तशी मजाच राही नाही. तेव्हा म्हणलं तुझी मजा करावं. मी काय म्हणतो तुला काही काम नसेल तर आपण जरा यायचं खालच्या आळीला जाऊन. खालच्या आळीला जायचं म्हणतो? अरे कुठून तरी काय बातमी बघती का भेटते का बघू ना. असं म्हणतोय? हा अरे मग चल. हा चला. आलो तू क्या तुला तो विषय समजला का रे? त्यो कोणचा रे? अरे तुझी शांतीचा. अरे हा त्या शांतीचा. हा अरे शांती गोरी. हा तिचा नवरा गोरा. हा अरे पण पोरा काळा कसा? पोरगा काळा होय काहीतरी बानगड आहे रे. हा काहीतरी भानगड आहे. बरं ती सोड. जाहीर सूचना सूचना. जायला काहीतरी गंमत झाली. जाहीर सूचना सर्व ग्रामस्थांना कळवण्यात येते की आपल्या गावचे ग्रामदैवताच्या मंदिर कमिटीच्या अध्यक्षाची निवड लय दिवस रखडली होती. तरी ती निवड आज संध्याकाळी 6 वाजता करण्यात येत आहे आणि त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहायचंय. चला चला. तू क्या आपल्या गावाचं नाव काय रे? अरे वैतागवाडी. अरे हे बघ वैतागवाडी. खरंच गाड्या ह्याचा अध्यक्षपदाची जर निवड झाली ना तर अख्ख्यांच्या गावाला आहे ना वैतागच होणार आहे बघ. हे बघ आता आपण आहे ना हा नावाला जागलं पाहिजे बघ. गावाला जागलं पाहिजे. काय करावं लागेल त्यासाठी? आता आपण काय करायची आग लावायची बघ. आग लावायची. मग त्या आग लावण्यासाठी आता एकच उपाय. तू जा तिकडं मी जातो इकडं. हा चल. मालक मालक. अरे मालकाला अर्जंट निरोप सांगायचा आहे. अरे मालक अर्जंट मीटिंग मध्ये तुला जाता येणार नाही. बस खाली. अरे जाऊ दे मला. काय अर्जंट काय बोलायचं? अरे काय तुमचा वैताग आहे मला नुसता. काय मालक काय गाढव आहे का? मालक काय मूर्ख आहे का? मालकाला काय अक्कल नाही का? मालकाला काय गुड घेते काय? मालक काय सर खातो काय? चालला बोंबडे तिकडे. मालक आले तुझी सेटिंग आणि मीटिंग दोन्ही लावून देतो. तवर दम का. अरे काय तुमचा तर मालकाचा वैताग तिथं गावाचा वैताग त्या लोकांचा वैताग नुसतं डोक्याला वैताग आहे. आणि इथं तुमचा वैताग. असं आहे काय? या जागी दुसरा कोण असलं ना पाया खाली चिरडून टाकलं असतं त्याला. खाल्लं जाळून दाखव बघू. अरे पाया खालून गेलो ना तुम्ही वरती उडून जासाल. असं आहे का? ते मरू दे. बघ मालक आले. मालक अहो हे काय करताय तुम्ही? अरे लेकाच्या आतलं तुंबाळले ना म्हणून बाहेर बसावं लागलं. रात्री लय तारस झाला. तारस असे
अहो इथं काय करताय तुम्हाला माहिती आहे गाव कसलं पेटलंय कशाने अहो गावात बिनविरोध अध्यक्ष निवडून यायला लागलाय कसं काय अरे माझा विरोध आहे की आहे का नाही माझा विरोध मग मालक चाललाय कुठे डबडे ठेवा खाली डबडे आमची गावाची इज्जत आहे ठेवलं. टावेल अरे हा अशा अवस्थेत कुठे निघाले शंगू मंगू पायजमा घालतो मग येतो चला गाव चला 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 शाईला मालक कोण गडी कोण हेच काय कळना जाऊ दे मुळे आपल्याला काय करायचंय चल अय काशे कुठं गेलतीस अहो मालक मालकीन बाईने शेतात बोलवलं होतं बघा शेतात हा काय करते शेतात जाऊन काय करते माही राहिलेली काम करायला बोलवलं होतं मला काय काम केली शेतात जाऊन बाई काय तुम्ही हो मालक काय शेतात काय एक काम असते हवंय सांग बरं काय काय केलं झालं घ्या आता सगळे कामाची लिस्ट देत बसते तुम्हाला आता द्यायलाच पाहिजे बर ते जाऊ द्या हा. समद काम झालंय मी आता घरला जाते घरला जाते होय मला एक सांग तू बरी आहेस का हा सांगा की काय तुमचं एकदाच होऊ द्या काय आहे ते नाही, नाही, बोला तू बरी आहेस का का बरं मला तर ताप बीप काय नाही आला मी बरी आहे एकदम ठणठणीत तसं नाही मग कसं तू त्या सख्या बरोबर लग्न का केलं बाई का? हे काही विचारणं झालं का मालक काय झालं कसला प्रश्न करताय तुम्ही का लग्न केलं हो अगं त्याच्यापेक्षा चांगला पोरगा मिळाला असता ना तुला हे बघा कसा का असाना काळा कुळा ओबड धोबड हाय ते कोणतं एक माझं नवरा हाय अरे पण जरा दम धरला असता तर त्याच्यापेक्षा चांगला पोरगा मिळाला असता ना तुला आता पडलाय ना पदरात तसं ते चांगलं आहेत बघा पदरात पडला आणि पवित्र झाला असू द्या असू द्या मालक अरे काय झालं काय तिकडे गावात काय चालेल तुम्ही काय करता इथून अरे काय चाललंय गावात अध्यक्ष कोण होईल आज आपल्याला काय करायचं राजकारण गेलं सुलीत राम 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 गावकरी मंडळी आज आपण इथे कशासाठी जमलो आहोत गोटे खेळण्यासाठी गोटे खेळण्यासाठी नाही बाबा मग अरे विठ्ठल मंदिर आहे ना त्याच्या अध्यक्ष पदासाठी बरगावरची आली हो आणि कशी निवडणूक झाली माझ्या बिनविरोध आमचा विरोध आहे त्याला आमचा याला विरोध आहे माझा तर कडकडून विरोध आहे कारण गावात माझं नाव आहे माझी सत्ता आहे माझी दहशत आहे माझी ताकद आहे अरे थांबा. आपण चिठ्ठ्या उधळू ठीक आहे चालेल हा मग नाही आमचं नशीब लय चांगलं आहे मालकाचं आम्हाला माहितीये नाही आमचंच नशीब चांगलं आहे आमच्या मालकाने गेल्या वर्षी ऊस लावला अजून बी ऊस आला नाही म्हणजे आमचंच नशीब भारी आहे हे तर काहीच नाही आमच्या मालकाने 3-4 महिन्यापूर्वी कांदा लावला होता तो कांदा आम्ही असा कचा कापून कापून आम्ही मार्केटला लावला एवढा पैसा येतोय आमच्याकडे आमच्या मालकाला गावात अख्ख्या गावात कुत्र सुद्धा विचार अरे काय बोलताय लय माणसं विचारतात असं बोला ना. लय माने असं बोला. माझं नाव असलं पाहिजे नाही आमचं पण नाही. अजून चिठ्ठ्या उधळायच्या याचं नाव येईल तो अध्यक्ष हा बरोबर हा बरोबर ठीक आहे जमतंय मला काय कळणार मी वाचतो ऐका गावकरी खालची आळी आणि वरची आळी नीट ऐका गावातील प्रतिष्ठ माननीय आदरणीय आणि वंदनीय अशी महान अशी व्यक्ती गावभर थुक्या तुम्हारे ऊपर नहीं मेरे ऊपर थुकिया
माझं कान खाल्लं आणि आलाय का माझ्या उलटला. हे असंच असतंय. मालक, आपण नाही झालो अध्यक्ष. चला 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 रे चला 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 चला. अध्यक्ष बिध्यक्ष आम्हाला नको ते. नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आता अध्यक्ष झालो. आता गावचा विकास हा नक्कीच करणार. राम राम मंडळी. राम राम मंडळी. राम राम मंडळी. कसे आहात? मजेत ना? अहो, तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही घेऊन आलो आहोत धमाल मस्ती प्रोडक्शन प्रस्तुत मुक्काम पोस्ट वैतागवाडी. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करा आणि घंटा लावायला विसरू नका. हा.